हं. नमस्कार. आपण आलोय आडगाव ह्या गावी नांदगाव तालुक्यामध्ये. तर नांदगाव तालुक्यामध्ये आल्यानंतर आम्ही इथं बाजरीच्या भाकरीचा कार्यक्रम ठेवलेला होता. तर त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला शिंदे सरांनी सांगितलं की ह्या वर्षी मी 42 नंबरची बाजरी केलेली होती हायटेकची. तर त्यांचा एक अनुभव आपण शेअर करू की दादा तुम्ही ज्यावेळेस नमस्कार, ज्यावेळेस तुम्ही बाजरी बाजारातनं आणली, बियाणं आणलं, त्याच्यानंतर पेरणी केल्यानंतर तुम्ही म्हणता की 18 इंचावर पेरली होती. तर तुम्हाला ते फुटवे कसे वाटले सुरुवातीला? जवळ 10-12 फुटे होते. हां, 10 ते 12 फुटवे होते आणि प्रत्येक फुटव्याचं कणीस सारखं होतं का? सारखं प्रत्येकात सारखं होतं. प्रत्येकाचं कणीस सारखं होतं. आणि साधारणतः उंची किती वाढलेली होती? जवळ 5 ते 6-7 फूट. 5 ते 6 फुटापर्यंत उंची वाढली होती. आणि चारा शेवटपर्यंत हिरवा होता का? शेवटपर्यंत होता. बरोबर. तर दादांना अनुभव असा आला की त्यांनी पातळ पाय पेरली होती. एका दाण्यापासून 5 ते 10 ते 12 फुटव्यापर्यंत फुटवे होते. प्रत्येक फुटव्याचं कणीस एकसारखं होतं. आणि साधारणतः त्यांनी एकरी 10 गुंठ्यामध्ये तर त्यांना 12 गुंठ्यामध्ये 10 क्विंटल काढले. 12 गुंठ्यामध्ये त्यांनी 10 क्विंटल उत्पादन घेतलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की बाजरी खाण्याला चवदार आहे. आमच्या घरात आता आम्ही रोज सर्व ती 42 नंबरची बाजरीची भाकर करतोय आणि खातोय. तर त्यांचा हा अनुभव अतिशय चांगला आहे. तरी तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की तुम्ही हायटेकची 42 नंबरची बाजरी पेरा आणि अधिक उत्पादन घ्या. प्रत्येक शेतकरी लावा माझा. तर दादा त्यांचं म्हणणं आहे, जवळ या, त्यांचा एक क्लोज फिट घ्या. प्रत्येक शेतकऱ्याला सांगणं ही बाजरी लावा खूप उत्पन्न आहे. हा. सगळ्याच्या पण नक्कीच फायदा होईल आणि बाजरी खायला चविष्ट आहे.